हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण अंधेरी मरोळ इथलं शनिवारचं सुकी मच्छी मार्केट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. कसा वाटा आहे हा? 100 रुपये गर्दीचा. पण हे तुम्ही टोपल्यावर नाही विकत का? हे वाट्यावरच विकता इथे. आणि हे दांडी सुकट ना, हे कसं शेंडली, हे कसं 150ला 2 वाटे. आणि हा 100ला 1 आंबाडी सुकट. आणि जवळा जवळा पण 100 रुपये. काही बोबलाची कशी आहे ही पाटी? बारकी 300ला, ही 400ला मिळते. हे 300 आणि ही 400. ही पाटी. हे किती आहे त्याच्यामध्ये? काय हो? हे किती आहे त्याच्यामध्ये? बोंबील त्याच्यात 130 आहे. 130 ह्याच्यामध्ये बोंबील आहेत. हे 300ला त्यांनी सांगितले. बघा, ही छोटीशी पाटी आहे. आणि ही जरा जाडे बोंबील आहेत. हे 400ला म्हणतात. हे थोडेसे जाडे आहेत. ह्याच्यापेक्षा जाडे नाहीत का हो जरा ताई? मालच नाही बाय. नाही ना, आम्हाला खायलाच माल लावले. अच्छा. भाऊ कसा जवळ आहे हा? 100 रुपये. 100ला वाटा. आणि हा आहे तो सेम आहे. 100 रुपये वाटा. आणि हा पण 100 रुपये. ताई बांगडे कसे का? 100ला 4. चांगले मोठे आहेत पण. हो, जाड आहेत मोठे. 5-6 भेटतात. हा, जाडा बाजार. पण आता बोंबील हे जाडे नाहीत का ग? नाही, सीझन वाईज असतात बोंबी. आता सीझन नाही, आता सीझन होलीच्या नंतर. अरे या टाइमाचं कसं थंडीच्या होड्या लागतात ना, मच्छी नाही भेटत, फिशिंग करायला नाही त्यांना भेटत. बरोबर आहे. म्हणून त्या होड्या लागतात. आता सर्व जी काय मच्छी असेल ती सर्व होलीच्या नंतर. ताई म्हणतायत की आता हा महिना जो आहे तो फेब्रुवारी आहे आणि आता थोडी थंडी आहे, त्यामुळे काय मासे काय कमी असतात. समुद्राच्या खाली जातात ना, त्यामुळे काय फिशिंग जास्त होत नाही. मासे पकडले तरच सुकी मच्छी मिळणार आहे ना आपल्याला. त्यामुळे मच्छी असेल तर सुकी मच्छी भेटेल. ओली मच्छीच नसली तर सुकी मच्छी काय भेटणार? खरंय खरंय. आणि आता वर्षावर नाही असं की आम्हाला वर्षामध्ये सुकी मच्छी, ओली मच्छी नाही खायला. खरंय खरंय. 100ला 5 ने 6 बोंबील आम्ही खातो. हो खरंय खरं. आणि ते पण नसतात, ते पण टायमावर नसतात. बोंबिलाचा तर आता सीझन संपलाच जवळजवळ. आता जे सीझन आहे ते होलीच्या नंतर. होळीच्या नंतर ना, नंतर होईल. जेवढी थंडी पडेल तेवढीच गरम पडली का तेवढीच मच्छी होईल. असं असतं, सीझन वाईज असते. खरंय खरंय. ताई म्हणतात आहेत की आता ओली मच्छीच मार्केटला येत नाही, तर तीच ओली मच्छी सुकून ते इथे मार्केटला विकत असतात. त्यामुळे ओली मच्छी येत नाहीये कारण थंडी आहे. पण 1 महिन्यानंतर येतील चांगले, नाही का? होलीच्या नंतर सीझन चालू होते. होळी झाल्यावर 10-15 दिवसांनी सीझन चालू होते. म्हणजे होली झाल्यावर कशा होड्या जातात, फिशिंग करून येता येतं त्यांना 10 दिवस जातात फिशिंग येता येतात. मग तेव्हा ते घेणार, सुकवणार, मग नंतर बाजाराला येणार. तेव्हा आम्हाला मिळणार. तुम्ही ऐकलं पण भेटणार नाही, आम्हाला पण विकायला भेटणार. खरंय खरंय. तुम्ही कुठून येता ताई? आम्ही वर्षावरनं, पण पूर्ण माल आहे हा वसईचा, अन्नाला आणि गुजरात, जाफराबाद तिकडचा पूर्ण. आणि मडगाव वर्षामध्ये आहे ना, मडगाव तिकडचा पूर्ण माल आहे. बोराय बिराय त्या साईडचा पूर्ण माल. भले आम्ही विकत घेतो. मड म्हणजे ते मालाडच्या तिथलं मड ना, ते इकडचं मड. मनोरी, मालाड, वर्षावर बोट जाते. तिकड. बरोबर. आता अजून 1 महिना लागेल. म्हणजे हा खरं सुकी मच्छीचा हा स्टोरेज करायचा हा सीझन नाहीये. हा सीझन आता तुम्हाला एप्रिल-मे मध्ये तुम्हाला भरपूर चांगली मच्छी मिळत असते. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही जर मच्छी भरलीत तर तुम्हाला पावसाळ्यासाठी उपयोगी पडेल. आणि आता हे जे बोंबील आहेत ते एकदम बारीक बारीक आहेत ना, त्यामुळे आता पण मोठे बोंबील आहेत पण 700 रुपये किलो चालले. आणि एकदम बारीक बारीक शॉर्टिंग करून आणि बारीक बोंबील आहे तेच आता चाललेले आहे. जागेवरच 500 रुपये किलो भेटतात. पण ते आता जाडे बोंबील येतील ना एप्रिल-मे मध्ये. तुम्ही एप्रिल नंतर म्हणजे मार्च नंतर होळी झाल्यावरती ताई म्हणतात तुम्ही या, म्हणजे तुम्ही मच्छी पावसाळ्यासाठी
तुम्ही भरून ठेवू शकता आणि ती स्टोरेज करून तुम्ही भर पावसाळा पूर्ण तुम्हाला वापरता येते. असते हा सीझनला कशी फ्रेश मच्छी हा, असते. fresh असते. आता आम्ही पण आता काही स्टोरेज करूनच नंतर मच्छी विकतो. खरंय, खरंय. असं आहे कारण आणि मच्छीच नाही मग प्रत्येक हप्त्याला होलसेलच्या बाजाराला जसा जसा रेट वाढते हा. जशी मच्छी कमी येते तसा तसा बाजाराचा पण भाव एप्रिल वाढतो. मे ला कसं असतं मच्छी पण महाग असते तशी मग. एप्रिल सीझन चालू होते हा. जशी मच्छी येईल ना तसं सीझनला भाव असते. जो आता रेट आहे ना त्याच्यामध्ये दुप्पट कमी हो. असते. जो आता तू 600 घेणार हा. मग त्या सीझनला तोच माल मग तुला 300 350 भेटणार बरोबर. म्हणजे ते 100-150 रुपये कमी होत. फरक पडतो खरी गोष्ट आहे. आणि सुरमईचे तुकडे कसे आहेत का? सुरमईचे तुकडे आहेत 400 रुपये. 400 रुपये किलो. अच्छा. आणि पीस वाईज नाही विकत? पीस वाईज नाही ते आता 6 पीस लावलेले आहेत मी 300चे 250ला दिले. अच्छा, हे 300 रुपये हा वाटा आहे म्हणजे 3 पीस आहेत. पण ताई बोलतात की मी हे 250ला देणार. आणि बांगडे बघा एकदम मस्त जाडे आहेत. माझ्यासारखे मस्त एकदम जाडे जाडे आहेत. आणि हे बोंबील कशी आहेत? ही पाटी कशी बारकी? ही छोटी पाटी आहे सांगायला 200ची सांगते 150ला देते. कोणी 250च्या 2 केला तरी देतो आम्ही. अच्छा. असं त्याच्या होलसेल भावामध्ये मी विकतो. हो बरोबर आहे. असं. आता हा माल संपवायचा म्हणजे नवीन भरता येईल ना आणखी मग विकायला तुम्हाला. आणि आता आमच्या बाजार असतात ना दुसरे बरोबर. हा शनिवारचा बाजार झाला 300 रुपयाला 500ला 2. 300 रुपये वाटा 500ला 2. आणि हे सोडे कसे आहेत का? हे 2000 सोडे हे 2000 आहेत. किती असते? अर्धा पाऊण किलो असतील ना तरी वजन? जास्त पण हो हो पाऊण किलो तरी असतील. हे 2000ला 2000 महाग असतं. हा हे ओरिजिनल आहे ना हे महाग हा असतं. बरोबर आहे. हे बघा तुम्ही निमकवाले येतात ते हा. सस्ती भेटतात. हे तुम्ही बघू शकताय. हे खऱ्या कोलंबीचे हे सोडे 2000 रुपयाला ताई बोलतायत. कमी करतील ना? कमी कराल ना? देते पण छान आणि बघ कशी हो फ्रेश आहेत तुमच्यासारखे आहेत एकदम. हो ताई तुम्ही कुठून आल्या? वर्सोवा का? अच्छा. हे 300ला आहे. हा हे 300. 500 रुपये. ते जरा जाडे आहेत म्हणून काय? हे 300 रुपये वाटा आहे. म्हणजे ही टोपली आहे बघा तुम्हाला दिसत असेल छोटीशी टोपली आहे 300 रुपये. हे जरा बारीक आहेत म्हणून 300 आहेत. आणि ही टोपली जरा टोपलीतले हे जरा जाड आहेत म्हणून हे 500 आहेत. हे मस्त आहेत पण जाड आहेत. हे किती आहेत ताई? बोंबील किती आहेत? ते 150 होणार. 150. हे 150 बोंबील आहेत ह्या टोपलीमध्ये तुम्ही बघू शकताय. 500 रुपये बोलत आहेत त्या. आणि तेंडली कशी आहे? तेंडली 150ला 1 250ला 2. आणि हे तेंडली आहे ही 150 रुपये. 250ला 2 टोपल्या देतात. ते कांद्यामध्ये मस्तपैकी छान होतं. कांद्यामध्ये करून सुंदरपैकी टेस्टी असं होतं. खारं ताई हे कसलं खारं आहे का? हे गोळीच आहे. कसा हा तुकडा? 400चा आहे. हे बघा हा गोळीचा तुकडा आहे. खारं म्हणतात त्याला. आणि हे बघा हे खवलं आहे त्याला त्याच्यावरनं पळतंय गोळीचं. कवलं मोठी असतात. हो हो हे 400 ना? 400 सांगते 300ला देते. 400 म्हणतात 300ला देणार. आणि हे कसलं आहे? हे सुरमई आहे का? शिंगाडा. शिंगाडा आहे. हे 500चा आहे 500ला देते. हे शिंगाडा मच्छी आहे. हे बघा नवरी जैली ग बाय. ताई पण बघा किती त्यांनी एन्जॉय केलं मस्तपैकी नाही का? तुमच्या लोकांचा आगरी कोळी लोकांचा डान्स वगैरे भरपूर असतात नाही का? आमच्या फेस्टिवलला यायचं. नाही केलं ताई कसा हा जवळा? 150 रुपये. 150 रुपये वाटा भरपूर आहे. किती 1 किलो तरी असेल ना ग? नाही किती अर्धा किलो असेल? पाव किलो आहे. अच्छा पाव किलो आहे हे. 150 रुपये म्हणतात पण भरपूर आहे तसं क्वांटिटी. 3 वेळा तरी होईल कमीत. 100 रुपये वाटा. 100ला देणार 300 सांगून 100ला देणार. आणि हा कसा आहे? पण मग ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? अच्छा हा जरा जुना झाला ना कसा पिवळ्या कलरचा होतो आणि हा नवीन असला कसा हा पांढरा पांढरा शुभ्र असतो. हे बघा याची ओळख आहे त्या म्हणतात. आणि हे बोंबील लावतात ते कसे आहेत?
350ची टोपली आहे, हा. 250-200ला दे. पण मग त्याच्यात किती बसतं ते मोजून आम्ही असं अंदाजे, असं म्हणजे भरलं का ते झालं, म्हणजे टोपली भरली तुम्ही? ते अंदाज मध्ये अच्छा अच्छा. ताई तुम्ही कुठून येता इथे विकायला? वर्सोवा. अच्छा, वर्सोव्यावरून येतात. जास्त कोणी वर्सोव्यावरूनच येतात वाटतं बहुतेक करून. आता रिटेल्स आहे आणि होलसेलला 10-15 गावाचा माल येतो. म्हणजे कुठच्या कुठच्या गावातनं? अर्नाला, उट्टण, मोठ्याने बोला. अर्नाला, उट्टण, वसई, हा. वर्सोवा, मड, अच्छा. मनोरी. हा हा हा. तिकडून पण येते. अच्छा, तुम्ही बघितलं असेल ताई काय म्हणतायत, अर्नाळा, वर्सोवा, मनोरी, मोड इथून सुद्धा कोळणी इथे सुकी मच्छीचा व्यवसाय करायला येतात. आणि इथे फ्रेश अशी मच्छी असते. आता तर आहेच, पण तुम्हाला पावसाळ्यासाठी भरायचं असेल तर तुम्ही होळीनंतर या. म्हणजे आत्ताच्या या सीझनची सुद्धा म्हणजे अगदी ह्या होळीनंतरची जी ओली मच्छी आहे त्याची तुम्हाला सुकी मच्छी तुम्हाला इथे मिळू शकेल. तुम्ही बघत असाल इथे चिक्कार कोळणी बसतात. म्हणजे जवळजवळ मी मोजल्या नाहीत तरी 200-250 तरी कोळणी इथे बसतात. आणि हे जे सुक्या मच्छीचं जे मार्केट आहे, अंधेरीचं पाईपलाईन, मरोळ पाईपलाईन, हे सुक्या मच्छीचं फिश मार्केट आहे. ते खूप पॉप्युलर आहे आणि इथून लोक मासे घेऊन जातात, सुकी मच्छी घेऊन जातात आणि त्याचा व्यवसाय करतात आणि भरपूर पैसे चांगल्यापैकी कमवू शकता. तर तुम्हाला पण जर का याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नक्की इथे या आणि तुम्ही इथून मच्छी घेऊन तुमच्या एरियात किंवा ऑनलाईन वगैरे तुम्ही विकू शकता. हे बघा इथे पण बऱ्यापैकी बोंबील. ताई कशी पाटी आहे? अच्छा अच्छा, ही बघा हे जरा बरे आहेत बोंबील आणि पाटी पण मोठी आहे. 300 बोलतायत पण 250 पर्यंत द्यायला तयार आहेत. आणि हे सुरमई आहे ना, ही कशी ग? अच्छा, ताई म्हणतात की इथे बार्गेनिंग करायचं आणि तुम्ही मासे खरेदी करू शकता. आणि त्या 300-250 म्हणतात, पण त्या म्हणतात की आम्ही 50, 60, 70, 80 असे आम्ही कमी करून तुम्हाला मच्छी देऊ शकतो. गिराईक बघून ते जसं क्वांटिटी घ्याल त्या वाईज तुम्हाला बार्गेनिंग करून इथे तुम्हाला मासे मिळू शकतात. या ताईंकडे किलोवर आहे. हे कशी आंबाडी पण देतो आम्ही, वाट्यावरती पण देतो. अच्छा, ताई म्हणतात का मी इथे किलोवर, बघा यांनी इथे काटा ठेवलेला आहे, तर या काट्यावरती त्या किलोनी पण देतात आणि वाट्यावर पण देतात. तर आता ही आंबाडी कशी आहे का? आम्हाला वाटा 150 सांगते आम्ही. हा, 100ला देतो. अच्छा, 100 रुपये वाट्या. पण किलोनी घेतलं तर किलो 400, 350. अच्छा, हां, 350-400 रुपये किलो आहे. महाग आहे म्हणून. हां, पण आता होळीनंतर येईल ना. होळीनंतर स्वस्त होईल. हां, होळीनंतर ताई बोलतात की जरा स्वस्त होईल, मग तुम्हाला जरा स्वस्तामध्ये म्हणजे मिळेल तुम्हाला. इकडे या सर. तुम्हाला ह्या मरोळ पाईपलाईन फिश मार्केटमध्ये सुके बोंबील, आंबाडी सुकट, जवळा, परत बांगडे, परत खारं, हे खूप तुम्हाला इथे मच्छी तुम्हाला मिळू शकते आणि खूप चीप अँड बेस्ट अशी ही मच्छी आहे. तुम्ही इथे या मार्केटला नक्की या आणि खरेदी करा. शनिवारी जास्त बसतात ना कोळणी. आता हे कसे आहेत, हे बोंबील कसे आहेत? 250 सांगून 200. अच्छा, तर ही पाटी आहे बघा, ही 250 सांगून 200ला देतात. ताई तुम्ही कुठून आले? वर्सोवा. जास्त करून वर्सोव्याच्या सगळ्या कोळणी आहेत तिथे बसल्यात. हे बोंबील कसे ताई? हे सांगायला 600, द्यायला 500-400. हे बघा, हे जरा जाड बोंबील आहे, तुम्ही बघू शकता, मोठे आणि हे 600 बोलतात ताई, पण 500ला ते द्यायला तयार आहेत. जास्त घेतली की 400ला पण. अच्छा, त्या म्हणतात की जास्त तुम्ही घेतली क्वांटिटी तर 400ला पण द्यायला तयार आहेत ते. शिंगाळा लावून देते किती वाटी घेणार बोला. एक लावला 1 किलोचा.
चल तुम्ही या मार्केटला किती वाजता येता? मी सकाळी 7-8 वाजता येते. कितीला? 7-8ला येते सकाळी. 7-8ला. आणि कुठून येता मग? वर्सोळ्यावरून. अच्छा, आणि मग जाता किती वाजता? इथून असं 10-11 वाजतात, कधी 12 पण वाजतात. एवढ्यापर्यंत असतं हे मार्केट? मार्केटमध्ये 10 वाजे पण येतात एक मी बसतो, पण सकाळ गिराक पण नाही आणि मच्छी पण खूप महाग आहे. मग गिराक एवढ्या टोपली 100 करतात. काय करायचं सांग. परवडायला पण आणि पाहिजे ओले ना. बोंबी 100चे 5 आहेत एवढे आणि मोठे 100चे 5 ते आता वारा सुटलेला ना, म्हणून मच्छी नाही ना. अरे मी आता ओली मच्छी 100चे 5 दिले तरी जेम पैसे झाले की नाही झाले. खरं परवडलं पण पाहिजे. बरोबर. आणि एवढी तो 200ची पण नाही, काय करायचं सांग. खरं. मग आणि सकाळपासून आपण एवढं मेहनत करायचं, आपल्याला पण काय मिळायला पाहिजे ना. पण आता ह्या एरियाचं नाव काय ताई? मरोळ बाजार. मरोळ पाईपलाईन ना. मरोळ बाजार मच्छी त्यांच्या व्यथा ऐकल्या असतील की आता ह्या 1-1.5 महिन्यापासून अजिबात मच्छी नसल्यामुळे, ओलीच मच्छी नसल्यामुळे सुकी मच्छी काय मिळणार, आणि जी काय मच्छी मिळते ती खूप महाग आहे, मग विकायला परवडत नाहीये त्यांना. त्यामुळे त्या म्हणतात की हा बिझनेस आता जो आहे, व्यवसाय एकदम अगदी डबघाईला आलेला आहे. त्या म्हणतात हा हे कशी 300. पण जाडे कधी येणार आहेत? जाडे बोंबील मे महिन्यात येतील ना. आता सध्या बारीक खायचे. बारीक दिले एवढे थोडे. आता जेवढे बोंबील घेतले एवढेच बोलतो ते बारीक. परत कोणता ते टोपली खातो ते तुम्ही बघत असाल, वाकट्या हा प्रकार आहे तो खूप खात असतात लोक. मांदळी, वाकट्या, खारं, सुके बोंबील. तर तुम्ही ह्या मार्केटला शनिवारी यायचं आहे. आणि तुम्हाला कसं यायचं ते तुम्हाला मी सांगते. मेट्रो स्टेशनच्या मरोळ स्टेशनला उतरायचे. मरोळला उतरून अगदी वॉकेबल डिस्टन्सवर हे मार्केट आहे. आणि हे पाईपलाईन मरोळ फिश मार्केट म्हणजे सुकी मच्छी मार्केट असं म्हणतात त्याला, आणि अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे इथे यायचं आहे. आणि सकाळी हे मार्केट भरतं, 7-8 वाजता भरतं ते संध्याकाळपर्यंत असतं हे मार्केट बऱ्यापैकी. तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा आलात तरी तुम्हाला ह्या कोळणी बसलेल्याच दिसतील, कारण त्यांचा वार आहे शनिवारचा. त्यामुळे शनिवारी तुम्ही येऊन इथे मासे खरेदी करू शकता. तुम्ही बघत असाल जवळ बघा, एकदम बासमती तांदळासारखं एकदम ताजं आहे, पण व्हाईट आहे एकदम. आता काही म्हणतात की आता ह्या सीझनचा आहे तो. आणि हा पिवळा जरा थोडासा झाला ना तो मग तो थोडासा जुना होतो. काय पाहिजे? वाटा मगरी